धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व्याख्याते आणि खरोखर आपल्या माढा तालुक्याचं एक भाग्यच आहे की ते सुद्धा आम्हाला उशीरच नाही. सर खरं तर येऊन गेले पाठीमागे एकदा शाळेवरती, त्यावेळेस तुम्ही 11वीला होता की नाही, त्या दिवशी मी इथं बहुतेक नसेल. सरांचा आमचा परिचय झाला. आम्ही आता शेवटच्या सत्रामध्ये झाला. आम्ही सरांच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा इलेक्शन ड्युटीला आम्ही जाताना आम्ही सरांच्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथं खऱ्या अर्थानं सर म्हणजे काय चीज आहे त्यावेळेस माझ्या डोक्यात भरली आणि त्यावेळेस ठरवलं की आपल्या इथं सर म्हणजे मी तुमच्या इथं मार्गदर्शन करून गेलो म्हटलं. त्या दिवशी माझ्या लक्षात नसेल किंवा मी विचारलं असेल. मी ठरवलं की सरांना खरोखर परत आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आणायचं आहे आणि हा दिवस आजचा आम्ही त्या दिवशी डोक्यात ठेवला की आपण सरांना आपल्या मुलांच्या सेंडऑफच्या कार्यक्रमाला आपण त्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी आपण या ठिकाणी बोलवावं. कारण आज सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. व्यक्तींकडे पैसा भरपूर आहे, व्यक्तींकडे नॉलेज भरपूर आहे, परंतु त्या व्यक्तीला योग्य प्रकारे गायडन्स करणारा व्यक्ती उपलब्ध नाही. कारण काय होतं, माझा मुलगा फार्मसीला गेला की आपण सगळ्याला सांगतो फार्मसीला चला, माझा मुलगा बीसीएसला गेला की आपण सगळ्याला सांगतो बीसीएसला चला, आपली मैत्रीण कुठेतरी बाबा डिप्लोमाला गेली की सगळे जातात डिप्लोमाला. पण ते तसं नाही. ते विद्यार्थ्यांचा, प्रत्येक विद्यार्थ्यांचा हा बुद्ध्यांक हा वेगळा आहे. विद्यार्थ्याचा कल हा शोधता आला पाहिजे आणि ते सर आपण हे काम आपण त्या माध्यमातून करणार आणि बरोबर आमच्या विद्यार्थ्यांचा कल बघा सर, त्यांचा ह्या विद्यार्थ्यांचा नेमका कल कसा आहे आणि या विद्यार्थ्यांमध्ये आता जे आपण टॅलेंट दिलेले ते एकदा तपासा, बरोबर आहे का, आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. सर आपण या ठिकाणी येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खरं तर खूप वेळ झालेला बरं का सर, आपल्या टायमिंगपेक्षा तरी आपण भरपूर असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना करावं अशी विनंती. शिंदे प्रशालेचे समस्त विद्यार्थी आणि संपूर्ण शिक्षक वृंदांचा जो टॉपिक आहे पाहिल्यानंतर मला एक कुटुंब वाटतं. 1000 माणसांचं एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये पालकवर्ग पुढे बसलेला आहे आणि सर्व पालक. अगदी गाडगे सरांनी पहिल्यांदाच सांगितले की आदर्श विद्यार्थी आहे. खूप वेळा काय होतं, एखादा चिखल असतो किंवा मातीमधून त्याला एखादं रूप घडवायचं असेल आणि तो बनवणारा जो कुंभार आहे तो कुशल असेल आणि माती पण तशा पद्धतीची असेल तर एक सुंदर सुबक रूप मूर्ती तयार होते आणि ती मात्र आपल्याला आपल्या एखाद्या शोरूम मध्ये त्याला चांगली किंमत येते. बऱ्याच वेळा माझं पहिलं मूळ स्वरूप जे आहे त्याचं रूपांतर क्रश होऊन नवीन रूप ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस त्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू येते. बऱ्याच वेळा एखादा कच्चा माल फॅक्टरीमध्ये जात असताना त्याच्या अगोदर तो पायदळी तुडवलेला असतो, परंतु ज्यावेळेस ते क्रश होतं आणि त्याचं एक मटेरियल बनतं आणि एक सुबक आपल्याला पाहिजे तसं कुंभाराच्या किंबहुना त्या कारागिराच्या रूपातून त्यावेळेस सुंदर सुबक मूर्ती बनते, त्यावेळेस ती शोरूम मध्ये हजारोंच्या आणि लाखोंच्या किमतीनं विकली जाते. आणि हा जो कारखाना आहे हा सुंदर कारखाना आपल्या या अंबरसारख्या खेड्यामध्ये बनताना आणि पाहताना मी पाहतो त्यावेळेस मला मनापासून आनंद वाटतो. मित्रांनो, आजचा जो दिवस आहे तो आज 18व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. बऱ्याच वेळा आपण इतिहासामध्ये ऐकलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं, म्हणजे आणखी आपण त्याच्या पुढे 4 वर्ष आलो. तर 4 वर्षांनंतर आपल्याला एका मतदानाचा अधिकार प्राप्त होणार आहे, म्हणजे आपली सतसत विवेक बुद्धी, चांगलं काय वाईट काय हे कळणारी बुद्धी प्रगल्भ होण्याचा आज हा वेळ आहे. आणि या वेळानंतर आपल्या आयुष्याचं टार्गेट फिक्स करणारी वेळ आलेली आहे आणि हे टार्गेटच्या साठी म्हणून तुम्ही सर्वजण
शास्त्र विभागामध्ये किंवा सायन्समध्ये ऍडमिशन घेत आहे. या निमित्तानं उपस्थित असणारे समस्त तुमचे शिक्षक वृंद, त्याचबरोबर ही संस्था स्थापन करणारी जी काही कमिटी आहे ते सर्व, आणि तुम्हाला अपॉर्च्युनिटी तयार करून देणारे प्राध्यापक वर्ग, लाडगे सर, या सर्वांनी एक सुंदर अशी प्रकारची जी स्कूल निर्मित केली आहे, त्या सर्वांच्या निमित्तानं आज मार्गदर्शनासाठी मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर मेकिंग गायडन्स, सुयश हॉस्पिटल, माढा, सोलापूर जिल्हा, इथून तुमच्यासाठी एक दोन शब्द सांगण्यासाठी आलेलो आहे. बऱ्याच वेळा एखादा टॉपिक आपण जर समजा एखादं टार्गेट असेल तर ते टार्गेट आपण अगोदर फिक्स केलं पाहिजे. आपल्या गतीला दिशेची जोड असेल तरच आपलं टार्गेट अचीव्ह होणार आहे. बऱ्याच वेळा कधीतरी आपण विचारतो की इथून बोर्ड टेंभुर्णी कुठे आहे, तर टेंभुर्णी या दिशेने. दिशा मोस्ट इम्पॉर्टंट. कदाचित आपल्याकडचा असणारा जो मार्ग आहे तो चालत जाऊ शकतो, सायकलवर जाऊ शकतो, गाडीने, फोर व्हीलरने, एसटीने किंवा विमानाने जाऊ शकतो. त्याची जे व्हेइकल आहे हे आपलं वेग दर्शन करेल, वेग आपल्याला देईल, परंतु दिशा फार महत्वाची आहे. कदाचित ती दिशा मी इकडल्या दिशेला म्हटलं तर संपूर्ण पृथ्वीला फेरा मारून तुम्हाला टेंभुर्णी आल्यानंतर मी ज्यावेळेस तुम्हाला रोडवर उभा राहिलेला असतो आणि तुम्ही विचारता की टेंभुर्णी कोणत्या दिशेला आहे, त्यावेळेस मात्र मी सांगतो की काही काळजी करू नको, 10-15 किलोमीटर आहे. आणि दिशा चुकीची सांगितली तर हजारो लाखो किलोमीटर सर्व पृथ्वीला फेरा मारला तरी सुद्धा टेंभुर्णी येताना दिसत नाही. त्यामुळं आपल्या गतीला दिशेची जोड असेल तरच आपलं टार्गेट फायनल होणार. सर्व विद्यार्थ्यांना सरांनी माझ्याबद्दलची ओळख करून दिल्यानंतर अव्वाच्या सव्वा तुम्ही अपेक्षा ठेवून बसला, त्यामुळे मी थोडस माझा कोंडमारा झाला. मी साधा तुमच्यासारखाच एक विद्यार्थी, मनामध्ये इतरांसाठी काहीतरी करण्याची धडपड घेऊन आपल्या सर्वांना युट्यूबच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी एक चॅनल बनवला. कदाचित कोण ओळखणार नाही, कोण बघणार नाही, अशाच उद्देशाने बनवला होता. आणि आज जवळपास 50-60 हजार फक्त नीटच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातली 2 नंबरची संस्था बनलेली आहे. मला एखादा व्याख्याता येतो आणि आपल्याला सर्वांना एकाच डायरेक्शनने सांगतो, पण मी आता तुम्हाला एक वेगळं सगळं मांडणार आहे. तर आपल्या सर्वांना जेईची परीक्षा किती जणांना द्यायची आहे असं आहे, त्यांनी हात वरला. बरोबर बरं का, काय अडचण नाही. जेईचे एक्झाम द्यायचे ठीक आहे. इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला सांगते. ओके. मेडिकल मध्ये म्हणजे एमबीबीएस, बीएमएस, बीयूएमएस, बीडीएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, बीएससी नर्सिंग, हे जे सगळे थेरपी आहेत त्याला आपण मेडिकल सायन्सेस म्हणतो. याच्यामध्ये करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हात वरला. बरोबर. ओके, व्हेरी गुड. आता बघा, त्यानंतर आहे ना फार्मसी, बी फार्म, डी फार्म, एम फार्म, फार्म डी, या संदर्भामध्ये आपल्याला करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हात वरला. आणि आता आतापर्यंत कुणीच हात वर केला नाही, असे मी हात वर. म्हणजे पहिली गोष्ट आपलं टार्गेट फिक्स असलं पाहिजे. कदाचित आजपर्यंत तुमचं टार्गेट फायनल झालं नसेल, परंतु आज एक अशी वेळ येऊन ठेपलेली आहे की आपण 18व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय आणि आपण एका वोटर बनणार आहे, त्याचं मतदान करणार आहे. भारत देशामध्ये कुणी राज्य करायला पाहिजे हे ठरवणारी पिढी तुम्ही बनत आहात. त्यामुळे आपलं आयुष्याचं टार्गेट अचीव करण्यासाठी पहिलं गोल फिक्स करण्यासाठी आपलं टार्गेट ठेवलं पाहिजे समोर, आणि त्याच्यासाठी गती आणि दिशेची जोड जर उत्तमरित्या मिळाली तर 100% तुमच्या टार्गेट पासून तुम्ही हलू शकणार नाही. आत्मविश्वास सर्वात महत्वाची गोष्ट आहे. एकदा काय झालं, अशीच तुमच्यासाठी खूप उत्स्फूर्तपणे असणाऱ्या शाळेमध्ये मी एक सर्वे घेतला होता. सगळ्यांना एक पेपर इकडे प्रयोग करणार होता, तुमच्याकडे काही पेपर दिसत नाही म्हणून ते करणार नाही. तर तो सर्वे मी तुम्हाला सांगतो. सर्वांना, अगदी तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना मी कोरा पेपर दिला होता आणि प्रत्येकाला अगोदर सांगितलं होतं की बाबांनो, राईट अशी साईन करायचं. राईट म्हणजे बरोबर, अशा प्रकारचं साईन एका मिनिटामध्ये मॅक्झिमम वेळा तुम्ही किती वेळा करू शकाल हे अगोदर तुम्ही त्याच्यावरती लिहायचं. पहिलं नाव तुमचं स्वतःचं लिहायचंय. ओके, पहिलं स्वतःचं नाव लिहायचं आणि त्यानंतर तिथे एक अंक लिहायचा आहे की मी राईट हे साईन. आपण कधीही लेफ्ट किंवा रॉंग मध्ये जायचंच नाही. आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग ही सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग राहते. कारण कोणतीही फिजिकल ऍक्टिव्हिटी ज्यावेळेस सुरुवात होते ती त्यावेळेस मनामध्ये सुरुवात होते आणि
मनामधून ते आपण टार्गेट पर्यंत पोहोचतो आणि ते टार्गेट पर्यंत जाण्यासाठी आपण फिजिकली आपले हात पाय आपली गाडी वगैरे त्या दिशेने जात असतो. त्यामुळे स्वप्न पडली पाहिजे आणि माझ्याकडे टार्गेट फिक्स असलं पाहिजे, फायनल असलं पाहिजे, तरच आपण त्या टार्गेटच्या दिशेनं आगेकूच करणार आहोत. राईट हे सांगणं किती वेळा लिहू शकता हे तुम्ही स्वतः लिहा. अगोदर सांगितलं काही जणांनी 70 लिहिले, काही जणांनी 40 लिहिले, काही जणांनी 30 लिहिले, काही जणांनी 20 लिहिले, काही 50 लिहिले, मॅक्झिमम 150 जणांनी 150 लिहिले, काही 100 लिहिले. नंतर मी स्टॉपवॉच हातात घेतला, 1 मिनिट दिला आणि प्रत्येकाला राईट सांगितलं, फास्ट लिहायचं, फास्ट राईट करायचं. 1 मिनिटानंतर सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेचा जो पेपर आहे तो आपल्या मित्राला द्यायचा आणि नंतर मोजायला. त्याने लिहिलेले राईट साईन मी 1 मिनिटात किती लिहू शकतो हे जे लिहिलेला अंक होता तो प्रत्यक्षात मात्र त्याच्यापेक्षा 10-20 पटीनं त्याने राईट साईन लिहिलं. म्हणजे आपली कॅपॅसिटी आपण किती उच्च पातळीला किंवा कुठं जाऊ शकतो ही कॅपॅसिटी आपल्याला सुद्धा माहीत नसते. म्हणजे मी आपण ह्या सर्व शिक्षकांना तरी किंवा आपल्या सर्वांना विचारत आलो आणि सर्वजण तुम्हाला अनुभवाची शिदोरी सांगतो की आपण जे टार्गेट ठेवलेलं होतं ना त्याच्या कितीतरी पटीनं पुढे आम्ही गेलेलो आहे. म्हणजे आपली कॅपॅसिटी आपल्याला सुद्धा कळत नसते. त्यामुळे आपलं ध्येय हे 100% उच्च असलं पाहिजे. छोटं ध्येय ठेवणं किंवा छोटी स्वप्न ठेवणं हा गुन्हा आहे तुमच्यासाठी. मोठमोठी स्वप्न बघण्यासाठी टॅक्स आणखी तरी आकारला गेला नाही. त्यामुळे मोठी स्वप्न, हाय ड्रीम्स सर्वात महत्त्वाचं मुद्दा आहे. आपले आयुष्यातले टार्गेट्स किंवा गोल्स आहेत ते सर्वात मोठे आणि उच्च असले पाहिजे. जर टार्गेट असेल तर त्याच दृष्टिकोनातून जाईल. जर टार्गेटच नसेल आपले दुसरं असेल तर 100% आपण त्या दृष्टिकोनातून जाणार नाही आणि मार्गक्रमण करणार नाही. त्यामुळे आपली सर्व जे आपले जे आयुष्य आहे किंवा जीवन आहे ते दिशाहीन व्हायला सुरुवात आहे. मी हे 100% जिंकणार आहे आणि मी विजेती होणार आहे अशी कन्सेप्ट ज्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये येईल त्यावेळेसच त्या पहिल्यांदा एखाद्या गोष्टीमध्ये जिंकणार आहे आणि मी या वर्गात पहिला नंबर येणार आहे हे मी पहिल्यांदा माझ्या मनामध्ये अचूव केलं पाहिजे. एखादं थिअरम सिद्ध करत असताना आपण त्या थिअरम मध्ये काय बघतो, एक्स मानतो. म्हणजे आन्सर आहे त्याला आपण एक्स मानतो. म्हणजे जे आपल्याला उत्तरच माहित नाही त्याला आपण एक्स मानतो आणि त्याचं उत्तर शोधत जातो आणि शेवटी आपल्याला 100% उत्तर सापडते. याचा अर्थ असा राहतो की आपण आपलं टार्गेट फायनल केलं गेलं पाहिजे. आता बघा 2 वर्ष तुम्ही अभ्यास केला, आता परीक्षेला सामोरं जाणार आहात. फार मोठा उपदेश करणार नाही, 2-4-5-10 मिनिटांमध्ये ओळखूया. पण ते महत्वाचा टॉपिक असा आहे की आता अभ्यास आला आहे आणि अभ्यासाच्या परीक्षेला सामोरं कसं जायचंय या संदर्भात आपण सुरुवातीला 2 शब्द बघू. वास्तविक पाहता गेल्या 2 वर्षाचा नाही मला नीटची परीक्षा किती जण देणार आहे तुम्ही? नीटची परीक्षा किती जण देणार आहे? अगदी खर्चून हात पडता हे बघायला येणार नाही, खरंच द्यायला. ठीक आहे, बर. तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की नीटचे एक्झाम असेल, जेईची असेल, ते 2 वर्षाचा एकत्रित प्रोग्राम आपल्याला 200 मार्क्सचा 4 सब्जेक्ट असतात आणि त्याचा असतो. आता तुम्हाला 1 वर्षभराचा जो वर्षाने शिक्षकांनी जे शिकवलंय ते आपल्याला परीक्षेमध्ये उतरवायचं. बऱ्याच वेळा काही अडचणीने आपला अभ्यास कमी झाला असेल किंवा पहिला प्रश्न आलाच नाही, नंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे लक्षात आलं नाही, असं काही टॉपिक होत असेल तर पहिला महत्वाचा मानसिकता लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेस आपण प्रत्येक बॉल ज्यावेळेस बॉलरच्या हातातून येतो त्यावेळेस आपण फाईट करताना प्रत्येक बॉल बाउंड्रीवर झाला पाहिजे. अशा प्रकारच्या कॉन्फिडन्सला जर तुम्ही सामोरं गेला तर त्या आत्मविश्वासातून गेला तर त्या कोणत्याही विषयावरती तुम्ही आरोप होऊ शकता. बऱ्याच वेळा एखादी सायकल ज्यावेळेस आपण लावलेली असते आणि एक सायकल गडगडली की संपूर्ण सायकलची लाईनच गडगडत जाते. आपला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणजे की आपण घाबरून जातो आणि आपली घाबरून उडते आणि संपूर्ण पेपरमध्ये आपण 2 तासामध्ये 2.5 तासामध्ये गोंधळ करून बसतो आणि आपला मार्काचा जो आलेख आहे तो खाली येताना दिसतो. त्यामुळे पहिला प्रश्नाचं उत्तर मला आलं नाही म्हणून दुसरा प्रश्न 100% मी फेस करत जाताना अगदी अशा वेगाने स्पीडने गेलं पाहिजे की त्याचं उत्तर 100% येईल. 1, 2, 3, 4, 5, 10 प्रश्नाचे उत्तर मला येत नसले तरीही 11व्या प्रश्नाला फेस करत जात असताना तुम्ही जर मोठ्या जोशाने गेला आणि कॉन्फिडन्सने गेला तर तिथून पुढे राहिलेले सगळे 35च्या 35 प्रश्न सुद्धा कदाचित बरोबर येऊ शकतात. पहिला गोष्ट आपण आपल्याला स्वतःला प्रिपेअर केलं गेलं पाहिजे. एखादी गोष्ट खूप वेळा असे सांगत असतो की
मी काय करायला पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी शिवाजी महाराजांच्या गोष्टी असतात, स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी असतात, इतर सर्व महापुरुषांच्या गोष्टी असतात. त्यावेळेस ऐकतो त्यावेळेस मला की मला काय करायला पाहिजे असा प्रश्न येतो आणि सर्विस होणारा हा जीवघेण्या स्पर्धेमध्ये आपला जो तरुण आहे तो भरकटत जातो आणि त्याला वाटतं की मला नेमकं काय करायचंय. त्यामुळे आपलं टार्गेट दुसरं होताना दिसतं. मला एक सांगायचंय की ज्या वेळेसची सिच्युएशन तशी होती त्या सिच्युएशन नुसार शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, किंबहुना हे सर्व युगपुरुष होऊन गेले या सिच्युएशनवर मात करण्यासाठी आलेले नव्हते. त्यांनी आपल्यासारख्या या प्रजनन संस्थेमधून एक जन्म घेतला होता की चांगलं जगायचं, ऐश करायची, फिरायचं, इकडं तिकडं जायचं. परंतु तशा प्रकारची सिच्युएशन निर्माण झाली आणि ती सिच्युएशन मधून त्यांना ती सगळी कामं करावी लागत होती. आत्ताची प्रकार काय आहे बघा, सगळ्यांच्या डोक्यामध्ये आता काय आहे की मला काय करायला पाहिजे. बरोबर, म्हणजे मी स्वतःच्या आयुष्याबरोबर मी माझं कुटुंब, माझं संपूर्ण परिसर, माझं गाव आणि पर्यायानं माझा देश आणि संपूर्ण सृष्टीसाठी मी जन्म घेतल्यापासून जन्मापासून ते मृत्यूपर्यंत निश्चित काहीतरी घटक करेल अशा प्रकारची सद्भावना ठेवली गेली पाहिजे. बऱ्याच वेळा कॉन्फरन्स घेऊन आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये उतरतो, बरेच सारे मार्क्स घेऊन मार्केटमध्ये येतो आणि त्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं की सगळे शिक्षक लोक सांगतात की तुला 100% नोकरी लागते. कारण मार्क्सचा टेम्पोच इतका वरती गेलाय की सर्वांनाच 95%च्या वरती मार्क्स लागतात. आणि परत अशा प्रकारच्या अव्वलच्या संवाद आपल्या मनामध्ये एक अपेक्षा राहतात, इच्छा अपेक्षा राहतात आणि प्रत्यक्षात मात्र यश मिळताना दिसत नाही. नोकऱ्या काही ठराविक लोकांनाच द्यायचे, काही लोकांना धंद्यामध्ये जायचं. आता बघा खूप वेळा पाठीमागे सगळेजण पाठीमागे जे झगडत होते ते नोकरीसाठी. आता बऱ्याच वेळा सगळेजण शिक्षक किंवा आम्ही सगळेजण सांगतो बाबा तुम्ही धंदा करा. धंद्यामध्ये सुद्धा खूप सारं कॉम्पिटिशन तयार झालेलं आहे. खरं तर कोण काय करतं म्हणून मी काय करायला लागलो असं म्हणण्यात काय अर्थ नाही. एकदा काय होतं, एका गल्लीमध्ये गंगू नावाची बाई रडायला लागली. रडायला लागली की शेजारची बाई येते आणि तिला विचारते, ती मोठ्या मोठ्यानं रडायला. 2-4 बायका येतात, गंगू खूपच मोठ्या रडायला. ही रडायला लागली म्हणून दुसरी रडायला, दुसरी म्हणून सगळ्या गोंगा रडायला, सगळ्या गावातल्या सगळ्या बायका तिथं आल्या आणि ते मोठ्या मोठ्यानं रडायला. सगळे जण एकीने विचारले काय झाले तरी काय, ते म्हणजे काय नाही, सकू रडती म्हणून मी रडते. सकू विचारायला गेलो मी, सकू म्हणले की काय ती रडती. सगळं पसारा गेल्यानंतर शेवटी गंगू जवळ गेलो. गंगू म्हणले काय झालं, काय रडते काय, माझं गाडव गेलं. म्हणजे आपण सगळे काय म्हणत की एखाद्या मेंढरासारखं भाऊगर्दीमध्ये स्त्रीकडे जात. माझा स्वतःचा आवाज आहे, म्हणजे मला काय करायचंय माझ्यासाठी, किंबहुना मला काय घडवायचं आहे, माझ्यामध्ये काय कला आहे ती कोणती असू द्या. जगातलं कोणतंही काम हलकं किंवा भारी नसतं. ज्ञानदान करणारा शिक्षक जेवढा आदर्श आहे तेवढंच आपलं बाथरूम साफ करणारा सुद्धा, स्वच्छता रक्षक सुद्धा 100% तेवढाच आपल्याला महत्वाचा आहे. आपण आपलं काम 100% जर प्रामाणिकपणे आणि फुल स्किलपणे करून गेलं तर त्याच्यामध्ये सुद्धा मोठा इतिहास घडवता येतो. त्याच्यासाठी कुठल्या तरी वेगळ्याच फील्डमध्ये जावं अशा करायची कसलीही गोष्टची गरज आवश्यकता भासत नाही. खूप वेळा सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण इकडे तिकडे ऐकतो त्यावेळेस कालचा दिवस आणि आज आणि आजचा दिवस नंतर उद्याचा दिवस हा असेच दिवस निघून चालले आणि आयुष्यातले बराबर दिवस निघून चालले आणि आपल्याला दिशाहीन जी भरकटताना आपण दिसतो. त्यावेळेस आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आज ती वेळ आलेली आहे की आज या वेळेला माझं गोल फिक्स करायचं, मी आयुष्यभरामध्ये काय करायचंय हे मला ठरवायचं. बऱ्याच वेळा काय होतं, परीक्षा काळामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक संतुलनाकडे कोण लक्ष देताना दिसत. पालकांच्या अपेक्षांचं एवढं भलं मोठं मोजं घेऊन ज्यावेळेस तू शाळेमध्ये येतो प्रत्येकाला वाटत असते की माझा मुलगा इंजिनियर मोठा व्हायला पाहिजे, डॉक्टर व्हायला पाहिजे किंवा नोकरी लागायला पाहिजे. परंतु प्रत्येक व्यक्ती त्यामध्ये एंट्री करायला लागला तर प्रत्येक ठिकाणी एकच सीट असेल ना. माढा तालुक्याला जर आमदार निवडत असेल तर एकच असेल. सगळ्यांमध्ये तुमच्यामध्ये कॅपॅबिलिटी असेल सुद्धा पण 1000-10,000 आमदार तर होऊ शकणार नाही. त्यामुळे आपण ज्या ज्या फील्डमध्ये जाणार आहे त्या त्या फील्डमध्ये आपण आपल्या स्वतःचा आतला आवाज ऐका आणि मला त्याच्यामध्ये करिअर करायचं. शेती असू द्या,
तुमचं घरकाम असू द्या, तुमच्याकडे कला असू द्या, ब्युटी पार्लर असू द्या, किंवा ह्या सगळ्या गोष्टी असू द्या, या सर्व गोष्टीकडे आपण जर व्यवस्थित लक्ष द्यायला गेलं तर 100% आपल्याला सक्सेस मिळेल, याच्याबद्दल थोडीशी शंका वाटत नाही. आजपर्यंत गेल्या 7 ते 8 वर्षांमध्ये जवळपास अवघ्या महाराष्ट्रातील 3,500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण MBBS आणि BMS आणि सर्व मेडिकल सायन्सच्या मेडिकलच्या कोर्सेससाठी ऍडमिशन करण्याचा टप्पा आज आपण पूर्ण करून 2024च्या नीट काउन्सिलिंग प्रोसेससाठी सर्वजण सामोरं जात आहोत. आपली जी संस्था आहे ती एकूण 7 शाखेमध्ये महाराष्ट्रभर चालते. त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेर सुद्धा 3 शाखांमधून करिअर मेकिंग गायडन्सची शाखा चालत असते. बऱ्याच वेळा आपण एखाद्या व्यक्तीला फॉलो करायला जातो. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मला असं म्हणायचं आहे की ती त्यावेळेस सिच्युएशन होती, त्यामुळे त्या सिच्युएशनला त्यांनी ते केलेलं योग्य होतं, म्हणजे मी तसंच करायला पाहिजे अशी काय आता सध्या सिच्युएशन नाहीये. त्यामुळं फॉलो इथिक्स नॉट पर्सन. व्यक्ती तुम्ही फॉलो करू नका, कारण व्यक्तीमध्ये दोष पण असू शकतो. त्याच्यामध्ये सर्वांचे इथिक्स आपण एकत्रित घेतले आणि ते इथिक्स जर आपल्या आयुष्यभरामध्ये वापरण्याचा प्रयत्न केला तर 100% आपल्या पालकांची जी अपेक्षा आहे त्या पालकांच्या अपेक्षेला 100% आपण उतरूया, असंच मला या निमित्तानं वाटतं. आपण काय होतं, आपल्याला काही आता हे विद्यार्थी जवळपास 200-400 विद्यार्थी आहेत. त्यातले काही विद्यार्थी अधिकारी बनतात, काही जणांना नोकरी लागते, काही जणांना लागत नाही. आणि लागणारा विद्यार्थी काय करतो की स्वार्थाकडे जातो. मला म्हणायचं की स्वार्थ त्यागाकडे जायचं. भ्रष्टाचार ही सर्वात मोठी कीड बनत चालली आहे आणि आपल्याला भ्रष्टाचारी बनायचं नाही. आपल्याला फार मोठी संपत्ती गोळा करून जगाच्या पाठीवर गरजच लागत नाही. मला दिवसभरात काही लागणारी गोष्ट तर रोजच्या रोज मिळत राहणार आहे, तर आवाजा सर्व संपत्ती गोळा करण्याची काही आवश्यकता नाही, कारण ही देशाची संपत्ती आहे, एकवटण्याची मला आवश्यकता नाही. अशा प्रकारचा स्वार्थत्याग आपल्या स्वतःच्या मध्ये जर असेल तर 100% आदर्श भारत बनेल, याच्याबद्दल मला मात्र सुद्धा शंका वाटत नाही. आपल्याला खूप वेळा काय होतं की स्वप्न पडली पाहिजे. मला असं सांगितलंय सर विद्यार्थ्यांनी का की दिवसा किंवा रात्री स्वप्न पडले पाहिजे. म्हणजे स्वप्न जे आहे ते आपल्याला रात्री पडतात, नाही झोपल्यानंतर पडतात ते नव्हे, तर मला झोपू देत नाही अशा प्रकारची स्वप्न असली पाहिजे. स्वप्नाच्या ज्यावेळेस टार्गेट मध्ये आपण जवळ जातो त्यावेळेस आपल्या मोहाला आवर घातली पाहिजे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयान्वयी अवय असणारे जे आहे त्याला आपण मन म्हणतो. ह्या 11 किंवा 11 इंद्रियावरती ज्यावेळेस आपण कंट्रोल करतो त्यावरती जगावरती आपण राज्य करण्याची क्षमता आपल्या स्वतःमध्ये बनवत असतो. बघा मी काय सांगतो ते खूप वेळा आता जुन्या आपल्या सगळ्या इतिहासाच्या शिक्षकांनी किंवा आपल्या इतिहासकारांनी आपल्या समोर खूप मोठ्या हिंदू मुसलमानांच्या असतील किंवा 2 राज्यांमधल्या मोठमोठ्या लढायांचं प्रदर्शन आपल्या समोर मांडलं. परंतु आज एक नवीन लढाई आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित झाली आणि ती म्हणजे आपल्याला स्वार्थ त्याग झाला पाहिजे. बघा आपल्यामध्ये असणारे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय आणि मन याच्यावरती कंट्रोल करून जर आपण त्याच्यावरती विजय मिळवला तर आपला पराजय जगातल्या पाठीवर कुणीही करू शकत नाही. हे कोण आहेत व्यक्ती? स्वामी विवेकानंद, आपल्या भारत देशाचे सध्याचे पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी. लग्न केलं नाही, संसार करत नाही, त्यांच्या नावावर जमीन नाही, त्यांचा काही स्वार्थ नाही, त्यांचं बँकेत अकाउंट नाही, त्यांना मूलबाळ नाही, पण नातेवाईक नाही. हीच लोक जगावरती राज्य करतात. एका मिनिटाला पैशाचा विचार करणारा, एका मिनिटाला आपल्या आपल्या स्वार्थाचा विचार करणारी लोक तेवढी छोटी बनत जातात आणि अगाध मोठा हे विश्वची माझे घर किंवा वसुधा एव कुटुंबकम अशा प्रकारची संपूर्ण जग हे माझे घर आहे अशा प्रकारची कन्सेप्ट ज्यांनी मांडत गेले ते लोक जगाच्या पाठीवरती कुणालाही हरले गेले नाही, ते अजिंक्य राहिलेले आणि आपल्याला अजिंक्य होण्याचा प्रयत्न या निमित्तानं करायचा आहे. खूप वेळा एक छोटीशी गोष्ट सांगतो, मी खूप मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती टाकतो असं वाटत असेल, परंतु खरं सांगू का बाबांनो, एक वेळ तुमच्यावर आता आलेलीच आहे. 18व्या वर्षामध्ये तुम्ही पदार्पण करतात. आम्हाला तुमच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि या अपेक्षांचं ओझं कधीतरी कुणावरती टाकावं लागेल आणि जबाबदारी जर तुम्ही झटकली तर तिचं काम करायचं कुणी? लहान मुलांनी ते लहान मुलं सोडून द्यायचं, वय झालेल्या त्यांनी सोडून द्यायचं. ही जबाबदारी तुमच्यावरती घ्यावीच लागेल आणि ती देण्यासाठी मी तुमच्यासमोर आले.
जंगलातला सिंह जागा करण्याची वेळ आलेली. तुम्ही म्हणता माझ्यातला मीच आहे, माझ्यात कुठं सिंह आहे? बरोबर. एकदा काय झालं, एक वाट चुकलेलं सिंहाचं पिल्लू जंगलातून वाट चुकतं आणि एका मेंढराच्या कळपामध्ये येतं. तो मेंढ्याच्या मेंढ्या असतात, त्याच्या मेंढ्याची पिल्लं असतात, त्याचबरोबर सिंहाचं पिल्लू पण त्यामध्ये येतं. मेंढा गवत खाते, त्याचबरोबर सिंह पण गवत खाते. दिसामाशी बाळ मोठी होत राहते. आकारानं वेगळं असतंय. मेंढा वेगळा असतो, मेंढ्याची पिलं वेगळी असतात, सिंहाचा छावा वेगळा असतो. परंतु त्याच्या कधी लक्ष देत नाही, कारण त्याला कधी स्वतःचं रूप पाहिलेलंच नसतं. फार दिवस झाल्यानंतर एकदा जंगलाच्या कडेला गेल्यानंतर जो त्या जंगलाचा राजा आहे, त्या राजाच्या निदर्शनास येतं की आपला जो छाव आहे, म्हणजे आपलं जे पिल्लू आहे ते मेंढराच्या कळपामध्ये फिरतंय आणि ते गवत खाते. मेंढराचा तो बेव्या आवाज करतोय. म्हणजे त्याच्यातनं ते अस्तित्व स्वतःला हरवून गेले. तर त्याला बाजूला बोलवलं, त्याला सांगतोय की बाबा तू सिंह आहेस, तू या जंगलाचा राजा आहेस, तू असं म्हणण्यासारखं करू नकोस, मान खाली घालून फिरू नकोस. त्याला काही कळत नाही. मला रोज जे भेटणारी लोक आहेत ज्याच्यामध्ये मी राहतो ती तर ह्याच्यासारखी दिसत नाही. हे तर जरा वेगळाच आकार दिसते. आया काय आहे, जिबळी काय आहे, एकदम दबडा मोठा मोठा आहे, असला माणूस तर मी कधी पाहिलाच नाही. तर ह्याचा ऐकायचं काय कारण नाही. खरी त्याच्यानंतर तर माझे हेच आहे की ज्यांच्याकडून मी लहानाचा मोठा झालो, हे कधी ऐकत नाही, सोडून देतो. आणखी 2-5 दिवस उलटून जातात. एक पाणी असतं, पाण्याच्या तळ्यामध्ये ज्यावेळेस ते सिंहाचं पिल्लू पाणी प्यायला जातं त्यावेळेस त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतं. प्रतिबिंब दिसल्यानंतर त्याच्या अगोदर ज्यावेळेस त्याचा तो वनराज जो सिंह असतो तो त्याला डरकाळी काढायला शिकवतो. तो डरकाळी काढण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतच नाही. डरकाळी काढण्याचा प्रयत्नच करतो का, तर तो मेंढ्यासारखाच आवाज काढायचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस तो तळ्यामध्ये पाहतो त्यावेळेस त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसतं. ते त्याला लक्षात येतं की या तळ्यामध्ये दिसणारं जे प्रतिबिंब आहे ते आपल्याला सांगत असणारा कोणतरी व्यक्ती आहे त्याच्यासारखं दिसते. तर त्याच्याकडे हात केल्यानंतर लक्षात येते की हे आपलं प्रतिबिंब आहे. म्हणजे आपण ज्या मेंढ्यामध्ये राहतो त्या मेंढ्यासारखं आपण दिसत नाही, पण त्याच्यासारखं राहतो, त्याच्यासारखं खातो. परंतु तो जो व्यक्ती होता तो जंगलाचा राजा होता, त्याच्यासारखं आपण दिसतोय असं त्याला वाटतं. म्हणून तो त्याच्यासारखाच डरकाळी फोडण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतो त्यावेळेस मोठी असं म्हणतात घुमणारी अशा प्रकारची डरकाळी येते आणि शेजारच्या सगळ्या मेंढ्या पळून जातात. त्यानंतर पहिल्यांदा त्याच्या मनात लक्षात येतं की मी खरा सिंह आहे आणि अशाच प्रकारचा माझ्यातला सिंह मला जागा करण्याची वेळ आज 18व्या वर्षी तुमच्या प्रत्येकावरती येऊन ठेवलेली आहे. पण माझ्यातल्या सिंहाला मी जागाच नाही करणार आणि मी त्याला तसंच झोपू देणार असं जर कन्सेप्ट ठेवला तर काय स्थिती होते ती मी तुम्हाला सांगतो. मगाशी 3 बक्षिसं दिली, कुणाला दिली? तिकडे पाठ. आणखी 10 बक्षीस दिले असते ना, आणि पण तिकडे आपल्याला कधी सिंह जागा. आपल्याला स्वाभिमान वाटला पाहिजे, आपल्याला स्वतःचा गर्व असला पाहिजे, ईर्ष्या असली पाहिजे, 100% आपल्यालाही पुढे जायला पाहिजे. आज जरी मुलींचे 3 नंबर आलेले असले तरी आणखीही वेळ गेलेली नाही. एव्हरी टाइम इज राईट टाइम. आणि त्या दिवशी मी डिसिजन घेतला तर त्या दिवसापासून मी प्रयत्न करेन आणि तिथून पुढे राहिलेल्या दिवसाचा विनियोग करेन आणि 100% आपण आज शपथ घेऊया की पुढच्या 12वीच्या परीक्षेमध्ये पहिले 3 नंबर टिकले पाहिजे. असं म्हणायला काय हरकत आहे का? बऱ्याच वेळा आपण ठरवलं गेलं पाहिजे आणि अशा प्रकारचे जर आपण नाही ठरवत केलं तर कधीही काही होणार नाही. आपले जगातले खरे हितचिंतक कोण असतील तर आपले गुरु आणि आई वडील. एक गरीब आई असते आणि ती आई रोज कामाला जाते. कामाला जाऊन 10 रुपये रोजगार घेऊन आपल्या मुलाचा उदरनिर्वाह करत. शिक्षक सांगतात की आज सहल आहे, तुझी ट्रिप आहे आणि त्या ट्रिपसाठी सर्वजण 10,000 रुपये गोळा करतात. त्यावेळेस 10 रुपये नसतात. त्या आईला सांगतो, आई 5-10 दिवस कष्ट करून त्यातले काही तुटपुंजा संसार घेऊन 10 रुपये भरायला देतो. वर्गामध्ये सगळ्यांना 10,000 रुपये भरून घेतले जातात. ट्रिपला जातात. ट्रिपला सर्वांनी कोणी 10, 50, 20, 100, 500 रुपये घेतलेले असतात. ते पण मग तुम्हाला खर्चायला काहीतरी दे.
आणखी परत आईची अडचण येते, परत 5-7 दिवस काम करते, त्यातून संसार भागून 10 रुपये शिल्लक राहतात आणि ते मुलाला देते. वेळ अशी येते, सहलीला सगळेजण जातात. जाताना आईला जाताना मी सांगतो की मग मी ट्रिपला चाललोय. त्यावेळेस तिला आई चहा करून घेऊन येत असते आणि येताना जे पातेलं असतं ते गरम झालेलं असतं, ते पदरानं पकडते. पकडताना सांगतं आणि हातावरती आणि पायावरती आईच्या तो चहा सांगतो आणि तिला जखम होते. हे जखम झाल्यानंतर मुलगा ट्रिपला जातो. तुमच्यासारखी सगळी मुलं 100-200 एकत्र ह्या ट्रिपला जातात, पण त्यांना दिवसभर आणि लक्ष त्या ट्रिप मध्ये काही लागत नाही. आईला बोललेलं जे आहे ना ते सारखं त्याला मनात बोचत आहे. आला परत दुसरं काही फुगे, काही गोष्टी, कोण कानातले नाकातले सगळं घेतात आणि ह्याला पण एक वस्तू घेतात, एका पेपर मध्ये गुंडाळतात आणि आईला भेटायला. संपूर्ण ट्रिप संपते. ट्रिप संपल्यानंतर आईला नंतर डोळे टाकतात आणि ते एका पेपर मध्ये गुंडाळली जी पक्कड असते, त्याला सांडस म्हणतो, ती सांडस आपण आईला देतो. त्यावेळेस सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आपल्यासाठी शिक्षणावरती जे आई वडील खर्च करतात ते खरोखर रक्ताच्या पाण्यापासून बनलेल्या थेंबाचा रुपया असतो आणि आपण त्याचा विनियोग करण्याची खरी वेळ असते. आणि या अशा आदर्श शाळेमध्ये शिक्षक तळमळीनं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु आपण जर त्याच्याकडे सजगतेने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून जर नाही पाहिलं तर त्या सर्व प्रयत्नांचं निष्फळ आहे असं मला तरी या निमित्तानं सांगायचं. आपण जगातलं इच्छित साध्य सिद्ध करण्यासाठी आपल्याला आंध्र मूक बहिर वेड व्हावं लागतं. जगाने काय कुणी म्हटलं याच्याकडे लक्ष नाही दिलं तर आपलं टार्गेट 100% पुढे व्हायला लागतं. 4-5 मावळ्यांना भारत देशाच्या पाठीवर आणि आत्ताचा अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश, भूतान, नेपाळ किंवा हे सगळं तिबेट पासून सगळं राज्य असणाऱ्या काबूल प्रांतातून येणारा मुघलांचा राजा हा संपूर्ण जगातल्या आशिया खंडावरती राज्य करणाऱ्या लाखोंच्या पायदळी आणि घोडदळींच्या आणि त्या सगळ्यांच्या दवादमाने असणाऱ्या राज्य करणाऱ्या 150, 200, 400 वर्षापासून या देशावरती राज्य करणाऱ्या माणसाच्या विरोधामध्ये कुणाला तरी एखादा व्यक्ती कुठल्या तरी जागीरदाराच्या पोटी जन्माला साधा येतो आणि 5-25 मावळ्यांना की ज्या मावळ्यांना कसल्याही प्रकारचं शस्त्र नाही, ड्रेस नाही, पगार नाही, वतनदारी नाही, त्यांना कसल्याही प्रकारची युद्धकलेचं शिक्षण सुद्धा नाही, अशा 10, 20, 5, 25 माणसांना एकत्र घेऊन अशा लाखोंच्या की आम्ही संपूर्ण जगावरती राज्य करणाऱ्या मोगलावरती मी विजय मिळवू शकतो अशा प्रकारचं स्वप्न कोणी शहाण्या माणसाला पडत असेल का? हे सुद्धा वेळीच होतं. हे सगळ्या जगातली लोकांना वेळी होतात, मुकी, आंधळी, बहिरी होतात. माझ्यासाठी कुणी काय म्हणताय हे लक्ष नाही देत. तर मला काय करायचंय हे त्यांनी टार्गेट फायनल केलेलं होतं. 25-20 माणसं मुठभर मावळे घेऊन आपण लाखोंच्या झुंडीवरती विजय मिळवू शकतो असे मानणारे माणसं वेळी होती. त्याच पद्धतीनं जगाच्या पाठीवरती रोडवरती किंवा एखाद्या म्युन्सिपाल्टीच्या लाईट वरती अभ्यास करू जगातली सर्वश्रेष्ठ अशी लोकशाही, संसदीय लोकशाही नावाची संसदीय लोकशाही याची जंत्री किंवा घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा वेडेच होते. ही सगळी माणसं वेडी होते आणि सगळा इतिहास आहे ना हा वेड्याने लिहिला. पण हे वेड लागलंय त्यांना ध्येयाचं आणि अशाच प्रकारचं ध्येय हे तुमच्या समोर सुद्धा असलं गेलं पाहिजे. एकदा काय होतं, एक असं तळ असतं आणि त्या तळाचे उंच खांब असत. त्या उंच खांबामध्ये एक 100 फूट उंच खांब असतो आणि त्याच्यावरती एक टार्गेट ठेवलेलं असतं. सर्व जगातली लोक येतात. त्यांनी सांगितले की ते टार्गेट आपल्याला अचीव करायचं आहे. सर्व बेडके येतात, खाली पाणी असतं आणि सगळ्या बेडकांना बोलवलं जातं किंवा ह्या पाण्यात कडनी पाणी मध्ये खांब आहे आणि वरती टार्गेट. उंची किती आहे? 100 फूट. पहिला बेडक जातो, वरती चढतो, 10 मिनिटानं खाली घसरतो. दुसरा, तिसरा, हजारो बेडके प्रयत्न करतात आणि ते टार्गेट मध्ये जाण्याचा प्रयत्न करतात आणि सगळेजण त्या पाण्यात खाली पडतात. एक बेडक पुढे येतं आणि तो बेडूक करतात कडे जाते.
जशी पदक दिली तशाच प्रकारचं पदक घेऊन त्या बेडकाला घेतलं जातं आणि त्याला विचारलंय की तू हे यश कसं मिळवलं. ते म्हणते काय, आणि हे तू यश कसं मिळवलं. ते म्हणते काय, 10 वेळा विचारल्यानंतर म्हणते काय, आता ते बहिरं होतं आणि ते बहिरं होतं त्यामुळं ज्यावेळेस ते वर जात होतं ना तशी खालचे इतर लोक होते ना लयच वर गेले ते काय करणार पडते पडते असं जे म्हणत होतं ते त्याला ऐकू जात नव्हतं. त्यामुळे त्याचं टार्गेट त्याला गाठता आलं. मला कुणी चांगलं किंवा वाईट म्हणावं याच्यासाठी मी त्याला पगार देत नाही. माझ्या सतत वेळ बुद्धीला स्मरून मी एखादे काम करत असेल तर ते 100% चांगलं असलं पाहिजे. त्यामुळं मी काम जे करतोय ते चांगलं किंवा वाईट कुणी इतरांना म्हणावं याची मला आवश्यकता नाही. एखादा व्यक्ती माझ्या समोर येऊन माझी स्तुती करत असेल तर मी समजेन की कदाचित त्याला माझ्यापासून फायदा घ्यायचा आहे. एखादा व्यक्ती माझ्या परोक्ष म्हणजे माझ्या पाठीमागे जाऊन माझी स्तुती करत असेल तर मी समजेन की मी चांगला आहे म्हणून तो स्तुती करत नाही तर तो स्वतः चांगला आहे म्हणून माझी स्तुती करत आहे. एखादा व्यक्ती माझ्या पाठीमागे माझी निंदा करत असेल तर मी समजेन की कदाचित मी पुढे त्याचा चाललो आहे म्हणून माझी तो निंदा करत आहे. आणि एखादा व्यक्ती आपल्या समोर येऊन आपली निंदा टीका किंवा आपल्यावरती जे दोष आहे तो सांगण्याचा आपला मित्र प्रयत्न करत असेल तर तो त्याच्या जगातला त्याच्यापेक्षा उत्तम सुंदर मित्र असा कोणी असू शकत नाही. आपण असतो माझी कुणीतरी पाठीमागे किंवा स्वतःच्या समोर येऊन स्तुती करावी अशी आपण अपेक्षा ठेवत असतो आणि या स्तुतीने विषात रूपांतर होतं आणि आपलं करिअर वाईट व्हायला लागतं. वाटत नाही नाहीतर मी पुढे जाईल आणि खूप वेळा अशा गोष्टीच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असं एक प्रकारचं वाटायला लागलेलं असेल. एखादा माणूस डॉक्टर म्हणून काम करत असेल तर कमरेत टोचणारं इंजेक्शन आणि कडू लागणारं गोळी की डॉक्टरकडे जायचं म्हणजे की पहिल्यांदा रडू यायचं आणि ते इंजेक्शन टोचणार आहे म्हणजे तर नको. अशामुळे तुम्हाला पहिला कन्सेप्ट डोक्यात आला होता की नको मला आता हे माणूस तरी वेगळंच निघाले. हे आमच्यावर एवढा मोठा भारा ठेवला नाही. अगोदर तर परीक्षेचं टेन्शन हे ना आणखी बरंच काही टेन्शन आमच्यावर लावून टाकलंय. परंतु या जबाबदाऱ्या आपण विसरता कामा नये. मी माझं कुटुंब आणि माझं टार्गेट हे घेऊन रात्रंदिवस आपल्या डोक्यावरती घेऊन फिरलं तरच आपल्याला मी टेन्शन देणार नाही. रिलॅक्सपणे खेळत हसत सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत टाइम मॅनेजमेंट करत ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण कालचा दिवस उगवला, आज सेंड ऑफ झाला, सर्व मुलांनी नवीन ड्रेस घातले, सगळेजण सेंड ऑफ दिला, शिक्षकांचे पाया पडलो, निघून गेलो. उद्याचा दिवस तोच राहिला, काही उपयोग नाही. प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी देऊन गेला पाहिजे. आजच्या व्याख्यानामधून असेल किंबहुना आजच्या दिवसाभरातून सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला निश्चित काहीतरी चांगलं सद्गुरू किंवा चांगल्या माणसाने शिक्षण दिलेलं आहे ह्याचा उपयोग आपल्या आयुष्यभरामध्ये आला पाहिजे. चांगल्या प्रकारचं ज्ञान देणारी व्यक्ती कोणती असू शकते. आपले मित्र, गुरु, आई वडील सगळेच होते. आपल्या परिसरातला माणूस याचबरोबर एखाद्या निर्जीव वस्तू सुद्धा आपल्याला ज्ञान देण्याचं काम करत असते. आपण त्याच्याकडे लक्ष देतो. जाताना बघा कधी जर आपण चालत जातो आणि वाटेमध्ये एक खेच लागतो, डोळ्यात पाणी येतं, आपण खाली पाहतो तर तो दगड वाटेत. तो दगड सुद्धा आपल्याला शिकवण देत असतो की पुढे जाऊन पुढे बघून चाल. आपण पुढे बघून चालायचं हे त्याच्यामधून शिकलं पाहिजे. गुरु हा खूप मोठा अर्थ आहे. आता 4 भिंतीमध्ये शिकवलं जाणार पुस्तकातल्या 4 ओळी वाचून आपल्याला परीक्षेपर्यंत नेणारा एवढाच मर्यादित अर्थ गुरु नसून आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भेटणारे सर्व मित्र, आई वडील आणि आपल्याला सर्व शिकवणारे गुरुजन, आपल्यासाठी चांगलं इच्छिणारे हे सर्व गुरुजन आहेत ना, हे सगळेजण गूढ अर्थाने गुरु आहेत. आणि या गुरूंना नमन करणे सर्वात महत्त्वाचं. सगळ्यात महत्वाचं यश जरी संपादन केलं ना तर विद्या कोणतीही ना विनयनं शोभते. ताठरपणानं कधीही शोभत नाही. आपल्याला विनयशीलता असली पाहिजे आणि आपण तो या शाळेच्या आवारामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी शिकून घेतलेला आहे. वास्तविक पाहता या निमित्तानं सर्व मला ती संख्या जवळपास 200 किती विद्यार्थी संख्या आहे? 200च्या आसपास असणाऱ्या सर्व मुला मुलींना तुमच्या संपूर्ण करिअरच्या वाटेमध्ये म्हणजे तुम्ही नीटची परीक्षा देत असाल, जेईची परीक्षा देत असाल त्याच्यामधल्या प्रत्येक टप्प्यावरती असेल किंवा काही जण BSc करत असतील किंवा BSc ॲग्री करतील,
डी फार्म या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जा. तुमचं टार्गेट लक्षात ठेवा, त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा. माझ्याकडे कोणी हसलं ना त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण हसणाराचे दात दिसणार आहे. माझं टार्गेट मला काय कम्प्लीट करायचं, मला वेडं व्हायचंय. मी आज घरी सगळ्यांना आईला सांगायचंय की मला एक माणूस कोणतरी आला मला वेडं बनायला सांगितलं. तर वेडं बनायचंय, देहानं वेडायचं, देहानं पेटून वेडं व्हायचंय. मला माझ्यासाठीच नाही तर माझ्या परिसरातील किंवा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत एकतरी जन्मापासून मृत्यूपर्यंत कार्य करेल आणि त्याचा सुगंध आयुष्यभर पाठीमागे राहील. अशा प्रकारचा कन्सेप्ट मी या माध्यमातून तुम्हाला देईन. आणि आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचं बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही सगळेजण अभ्यास करता, मला हे येते, मला हे येते, हे पण येते, हे पण येते, आणि परीक्षेत ज्या वेळेस येतं ना ते उतरताना अडचण येते. त्यामुळे परीक्षेचं टेन्शन आणि आपण वाचणारा वर्षभराचा अभ्यास 3 तासामध्ये उतरण्याचं एक स्किल आहे आणि त्या स्किलचं आपल्याला फळ मिळत असतं. आणखी एक गोष्ट गोष्टी आवडतात ना लोकांना. एक माझा लावण्याचा एक मित्र होता, तो माझ्यामध्ये 16 वर्षांना बऱ्याच वेळा त्यावेळेस इकडं केबीसी मध्ये असेल किंवा इकडे तिकडे प्रश्न यायचे ना, त्या प्रश्नाचे उत्तर मला येत नसलं मी त्या 5 जणांना विचारायचो. इतर सगळे हुशार, पहिले नंबर आले वर्गामध्ये, पहिले नंबर आलेले 5 जणांना प्रश्न विचारायचे. तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याला एक विद्यार्थी होता ना, अमरनाथ एक विद्यार्थी होता, तो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होता, घेतच होता. म्हणजे त्याला तो दुसरे 5 जण 4 जण पैकी बऱ्यापैकी उत्तर देत असायचे, बरोबर पण यायचे. परंतु हा जो आहे ना तो चुकीचं उत्तर द्यायचा. 1 2 3 5 6 वेळा मी सगळा सर्वे केला. नंतर मात्र ज्यावेळेस तो प्रत्यक्ष परीक्षा देत आला त्यावेळेस सलग 5 ते 10 परीक्षा एमपीएससी यूपीएससी क्रॅक करत तो आज डीवायएसपी बनून तयार झाला. पण हे सगळं ज्यावेळेस त्याला मी विचारायला गेलो त्यावेळेस त्याने काय सांगितलं की मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येतच होतं असं नाही. परंतु पहिला गोष्ट कशी आहे की जे 3 तासाचं जे नियोजन आहे, वेळेचं नियोजन असेल किंवा मी वर्षभर केलेल्या अभ्यासाचं उतराई करण्यासाठी जो 3 तासाचा वेळ दिलेला आहे तो उत्कृष्टरित्या मांडणी करण्याची जी कसब आहे, जी जंत्री आहे किंवा तंत्र आहे किंवा जे घटना आहे, ही तंत्र त्याला चांगल्या पद्धतीने अवगत होतं म्हणून त्याला जास्तीत जास्त मार्क पडतो. म्हणजे आपण अभ्यास किती करतो हे महत्वाचं नसून परीक्षेमधल्या 3 तासामध्ये किती सुंदररित्या उतरवतो हे सर्वात फार महत्वाचं आहे. आणि ती वितरणाची वेळ आज तुमच्यावर येऊन घेतलेली आहे. अगदी 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे प्रॅक्टिकलचे एक्झाम्स होतील, त्यानंतर तुमच्या थिअरीच्या एक्झाम्स होतील. ह्या सर्व विद्यार्थी आणि तमाम माझ्या भावी पिढीच्या सुंदर भारत बनवणाऱ्या सर्व मुलामुलींना तुमच्या ह्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या भावी आयुष्यभरामध्ये मोठमोठी शिखरे पादाक्रांत करायला आणि पाठीमागे येऊन पाहताना आपल्या शाळेला विसरलं नाही, माझ्या शिक्षकाला विसरलं नाही. मगापासून मी बघतोय गाडगे सर हे सगळे शिक्षक वृंद जे आहे ना त्यांना वाटतं की ही सगळी माझीच मुलं आहे. आपण आपल्या स्वतःच्या मुलाला जेवढं देऊ लागलो तेवढ्या पद्धतीने शिक्षक लावताना पाहताय आणि तुम्हाला त्यांनी आदर्श बनवले. बघा कधी तर आपल्याला वेळ म्हणलं सगळं असते ना, त्याची जबाबदारी राहते. आपल्याला आदर्शाने चांगलं म्हणणे, चांगलं म्हणायचं खूप अवघड आहे आणि याला तडा नाही जाऊ देणं हीच जबाबदारी आज तुम्ही घेऊन चाला. परीक्षेमध्ये मोठे मोठे यश संपादन करा, पुन्हा शाळेकडे बघा आणि आपलं मार्गक्रमण करत राहा. मार्टिन लुथर म्हणताय की चालत असणाऱ्यांनी चालत राहा, पळत असणाऱ्यांनी थोडं आणखी पळत राहा, रांगणाऱ्यांनी रांगत जा, अपंगांनी खुडत जा, तर थोडं थोडं अंतर पार करत जा. अशाच प्रकारचं अंतर तुम्ही पार करत जाल अशी ईश्वर चरणी सरस्वती चरणी प्रार्थना करून मी आजचं 2 शब्दाचं भाषण संपवतो. खरोखर सर अतिशय मौल्यवान असं मार्गदर्शन आपण आमच्या विद्यार्थ्यांना केलं. ज्यावेळेस सर आपण बोलत होता त्यावेळेस खरं मला वाटत होतं की डॉक्टर APJ अब्दुल कलामांचे विचार स्वतः डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्याला सांगतायत असं मला वाटत होतं. कारण डॉक्टर
मी कधीही स्तुती करत नाही, मी वस्तुस्थिती सांगतो. कारण डॉक्टर APJ अब्दुल कलामांचे जे विचार आहेत, पूर्वी एक 12वीला पाठ होता, विद्यार्थ्यांपुढील आदर्श. आमचा विद्यार्थी आज कशाचा भूक गेलेला आहे? आज आमच्या विद्यार्थ्याला कशाची भूक आहे? तर आमच्या विद्यार्थ्यांच्या पुढं आदर्श नाही. कुठे आदर्श आमच्या विद्यार्थ्यांच्या पुढं? आम्ही टीव्ही लावला, टीव्हीला नको त्या मालिका आहेत. आम्ही मोबाईल हातात घेतला, आमच्या मोबाईलला नको ते येते. आमच्या पुढं आदर्शवत त्या गोष्टी नाहीत. आज शिक्षकांकडे आदर्श म्हणून पाहिलं जातं, परंतु शिक्षकांची सुद्धा पिढी आज बदललेली आहे. आज समाजामध्ये आदर्श व्यक्ती नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी सांगितलं होतं की विद्यार्थ्यांनी स्वप्न बघितले पाहिजे. एका मुलानं प्रश्न विचारला आसाममध्ये असताना की डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं भाषण होतं आणि त्या भाषणामध्ये ते सांगत होते की मुलांना स्वप्न बघा, स्वप्न बघा, स्वप्न बघा, स्वप्न बघा. तुम्ही स्वप्न पाहता, तुम्हाला स्वप्न पडतं का? कधी पडतं? झोपल्यानंतर. झोपल्यानंतर तुम्ही स्वप्न पडतं, तुम्ही स्वप्नामध्ये राजा झालेला असता किंवा स्वप्नामध्ये तुम्ही गरीब झालेला असता आणि उठल्यानंतर ते काहीच राहत नाही. पण डॉक्टर APJ अब्दुल कलाम सांगतात की तुम्ही स्वप्न दिवसा आणि जागृतपणे बघा. एका मुलानं प्रश्न विचारला त्यांना, अहो तुम्ही स्वप्न बघायला सांगता, आम्ही स्वप्न बघणं आणि बघितलेलं स्वप्न हे खरं होतं का? जर त्यांना डॉक्टरांनी उत्तर दिलं, जे उत्तर आता आपण देखील त्याच पद्धतीने दिलं, तुम्ही स्वप्नच बघितलं नाही, तुम्ही तुमचं टार्गेटच निश्चित केलं नाही, तर तुम्ही त्या स्वप्नापर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही. सरांनी त्याच भूमिकेतून मार्गदर्शन केलं आणि तुम्हाला तुमच्यातला सिंह जागा करायला सांगितलं असतं. बरोबर आहे ना? प्रत्येक व्यक्ती सिंह असतो, लक्षात घ्या. मुंगी असते, समोर हत्ती असतो, परंतु मुंगीमध्ये सुद्धा ताकद आहे. आणि आपण नेहमीच म्हणतो ना, जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.